हॅलो माय ब्युटिफुल फ्रेंड, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. माय हिलिंग सेंटरमध्ये आणि माय टॅरो ट्रेडिंगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. तर आपण जे 2025 या वर्षीचं जे आहे राशी भविष्याचा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. 2025 हे येणारं वर्ष आपल्यासाठी कसं असणार आहे, आपण हे टॅरो कार्डला विचारणार आहोत. तर आजची आपली राशी आहे मीन राशी. तर मीन राशीसाठी आपण हे पाहणार आहोत की त्यांचं आर्थिक जीवन कसं असणार आहे, त्यांचं फॅमिली लाईफ कसं असणार आहे, त्यांची बिझनेस एनर्जी कशी असणार आहे, त्यांचं एज्युकेशन कसं असणार आहे आणि त्यांचं आरोग्य कशा पद्धतीचं असणार आहे. तर माझे मीन राशीचे जे व्ह्युअर्स आहेत, प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा, कारण आपली कनेक्टिव्हिटी सुद्धा इथं खूप इम्पॉर्टंट रोल निभवायचं काम करते. ह्याच्यामुळे काय होतं की मला इथं जे रिडिंग करायला जास्त सोपं पडतं, कारण आपली एनर्जी माझ्याबरोबर इथे काम करत असते. चला, तर माझ्या मीन राशीच्या व्ह्युअर्ससाठी युनिव्हर्सल 2025 हे वर्ष कशा पद्धतीचं असणार आहे ते प्लीज त्यांना गाईडलाईन करा. थँक यू व्हेरी मच. तर आपली पहिली एनर्जी निघून आलेली आहे, 4 ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. मॅजिशियन निघून आलेला आहे. वा क्या बात आहे. खूप छान पद्धतीची एनर्जी निघून आलेली आहे मॅजिशियन. आणि आपल्याकडे हाय प्रेस्टिज पण आलेला आहे. आपल्याकडे 9 ऑफ सॉर्ट्स पण निघून आलेली आहे. आपल्याकडे किंग ऑफ वँड्स पण निघून आलेला आहे. शिवाय आपल्याकडे एस ऑफ वँड्स पण निघून आलेला आहे. आणि पेज ऑफ सोर्स निघून आलेला आहे. 3 ऑफ सोर्स निघून आलेला आहे. 4 ऑफ पेंटिकल्स निघून आलेला आहे. आणि लास्ट कार्ड आपल्याला जे निघून आलेले ते किंग ऑफ पेंटिकल्स निघून आलेला आहे. बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आपल्याला द वर्ल्डची एनर्जी निघून आलेली आहे. तर इथं जे माझे मेन राशीचे व्ह्युअर्स आहेत त्याच्यासाठी जर फायनान्शियल एनर्जी आपण बघितली तर 4 ऑफ पेंटिकल आणि किंग ऑफ पेंटिकल ह्या दोन्ही एनर्जी आपल्याकडे निघून आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आपला आर्थिक सूत्र जो आहे यावर्षी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याकडे फायनान्स जो आहे अट्रॅक्ट होत राहणार आहे. तुम्ही ज्या पण प्रमाणे इथे कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपण काम करत असाल तर तिथून आपल्याकडे पैसे येण्याची संभावना जास्त दिसत आहे. जो सोर्स तुम्ही उपलब्ध करून ठेवलेला आहे, आर्थिक उन्नती उत्पन्नासाठी जो सोर्स उत्पन्न तयार करून ठेवलेला आहे तर त्याच्यातून आपल्याला खूप सारा इथं लाभ होताना दिसत आहे. इथं आपल्याकडं धनसंपदा आकर्षित होत आहे आणि यावर्षी आपलीकडं आपलं जे फंडिंग आहे ते चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं दिसून येत आहे. एकंदरीत फक्त आपली आर्थिक प्रगती जी आहे ती इथं एक घौडदौडच्या स्वरूपामध्ये दिसून यायला लागलेलं आहे. शिवाय समाजामध्ये आपल्याला मान सन्मान या गोष्टी सुद्धा खूप साऱ्या मिळत राहणार आहेत. लोक आपल्याला एक ऍडवाइस विचारायला येतील, लोक आपल्याकडे गाईडलाईन घ्यायला येतील आणि तुम्ही ज्या पण प्रमाणे त्यांना योग्य असं जे दिशा दाखवणार आहात किंवा त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या प्रॉब्लेमला जो पण काही सोल्युशन देणार आहे त्यांच्या जीवनासाठी ते एक उत्तम पद्धतीचं काम करत राहणार आहे. लोकांचं दुःख कमी करण्याचं जे काम आहे तुमच्या बोलण्यातून होत राहणार आहे. तुमच्या एक 4 गोष्टीच्या धीरानं सुद्धा लोकांचं जीवनामध्ये एक फूल उमलण्यासाठी त्यांची परिस्थिती होत राहणार आहे. एवढं तुम्ही सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेणार आहोत आणि जितकं पण लोकांसाठी आपल्याला करता येईल त्याप्रमाणे आपण लोकांसाठी मदतीचा ओघ जो आहे तुमच्या हातून यावर्षी खूप होत राहणार आहे. एक पुण्याईचा जो एक तुम्ही गाठोड यावर्षी बांधत जाणार आहे. तर याचं सुद्धा एक रूपांतर जे आहे तुमच्या जीवनामध्ये तुमचं कार्मिक अकाउंट क्लिअर करण्यासाठी याचा खूप सारा इथं मदत होणार आहे. तुमचं कार्मिक अकाउंट या वर्षी जे आहे एक नव्यानं ओपन करणार आहात आणि एक चांगली त्याच्यामध्ये एक शिदोरी जी आहे ती चांगली शिदोरीची तुम्ही संचय त्याच्यामध्ये करत राहणार आहे. अतिशय स्ट्रॉंग असं कार्य जे आहे, काम जे आहे तुमच्या हातून यावर्षी होताना आपल्याला दिसत आहे. एकंदरीत आपली मीन राशीचे जर आर्थिक बघितलं तर आर्थिक इथं आपल्याला ग्रोथ तर दिसतच आहे. शिवाय आपण आर्थिक मदत इतरांना ज्याप्रमाणे करत राहणार आहे तर त्यांच्या जीवनामध्ये एक हास्य उमलण्यासाठी आपला खूप मोठा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी असणार आहे. तर यावर्षी आपलं लोककार्य, समाज कल्याणासाठी जे तुम्ही एक तुमची धडपड आहे
हे काम जर तुम्ही अगोदरपासूनच करत असाल तरी पण या वर्षीचे जे काम करणार आहे ते तुमचं काम अप्रतिम असणार आहे, अवर्णनीय असणार आहे. अशा पद्धतीचं आपल्या हातून हे काम घडणार आहे. अडल्या नडलेल्यांना जी मदत करण्याचं तुमची सेवाभावी जी वृत्ती आहे ती यावर्षी आपल्याकडून खूप असं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होत राहणार आहे. एकंदरीत 2025 हे वर्ष मीन राशीवाले जे आहेत लोकांना हेल्प करण्यामध्येच घालवणार आहेत. स्वतःला हेल्प करण्यापेक्षा सुद्धा तुम्ही जो समाजासाठी ज्या गोष्टी आहेत तुम्ही करणार आहेत, हे अतिशय सुंदर काम हे तुमच्याकडून यावर्षी घडणार आहे. तर ही होती आपली साधारणपणे आर्थिक प्रगती आणि आर्थिक काम आपलं कशा पद्धतीचं असणार आहे हे पाहिलेलं आहे. विवाहाबद्दल जर आपण बोलायला गेलं तर इथं आपल्याला 3 ऑफ सॉर्ड्सची एनर्जी निघून आलेली आहे. 3 ऑफ सॉर्ड्सची एनर्जी असं सांगते, की आपल्या फॅमिली लाईफमध्ये जे काही डिस्प्यूट चालू आहेत, ते डिस्प्यूट आपले वाढू नयेत यावर्षी. यासाठी आपल्याला मात्र प्रिकॉशन घ्यावी लागणार आहे. आपल्या स्पाउस बरोबर, आपल्या लाईफ पार्टनर बरोबर आपल्याला अतिशय एक सुसंवाद साधून हे वर्ष आपल्याला काढावं लागणार आहे. भले काही गोष्टीमध्ये चुका होत असतील तरी पण आपल्याला त्याकडे कानाडोळा करायचा आहे. त्याला फार आपल्याला प्रत्युत्तर देत बसायचं नाही किंवा दुधारी तलवार करून आपण आपल्या पार्टनरवर आपल्याला वार करत बसायचं नाही. कारण याच्यातून आपल्याला 3 ऑफ सॉर्ड्स ही एनर्जी हे सांगायला गेलं आहे. जर आपण आपल्या पार्टनरचं जर मन तोडलं, मग याच्यामध्ये जे पण काही लव्ह अफेक्शन मध्ये असतील किंवा ज्यांना आपण एक संसारामध्ये पती-पत्नीचा सहभाग असेल किंवा आपले याच्यामध्ये रिलेटिव्ह मध्ये पण काही असे रिलेटिव्ह आहेत, की थोडासा याच्यामध्ये म्हणतो ना, की दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्यासारखा जो प्रकार आहे, तो कदाचित थर्ड पार्टीकडनं इन्फ्लुअन्स आपल्या जीवनामध्ये होऊ शकतो. तर आपल्याला त्यांना पण न दुखवता जे आहे थोडंसं त्यांच्यापासून अंतर ठेवून आपल्याला राहायचं आहे. पण आपल्याला यावर्षी कुणामध्येही दुरावा तयार करायचा नाही. नात्यामध्ये तर बिलकुलच करायचं नाही. कारण याच्यातून ही होण्याची शक्यता आहे, की आपलं जे आहे लीगल इश्यू होण्याची इथं आपल्याला शक्यता दिसून यायला गेलं आहे. पार्टनर आपला विभक्त होण्याच्या रस्त्यावर चाललेला आहे हे आपल्याला दिसून येत आहे. 2025 मध्ये याला जरा जास्त बळकटी मिळत राहणार आहे. त्यामुळं कुणीतरी एकाने सांभाळायला पाहिजे आहे. म्हणून इथं मीन राशीचे जे पण कोणी असतील त्यांनी हे सांभाळायचं आहे, की जेणेकरून आपण जगाची प्रगती, उन्नती, जगाला आपण मदत करत राहतो. बाहेरची तर आपण छान पद्धतीनं स्वतःला रिप्रेझेंट करतो, पण आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा रिप्रेझेंट त्याच पद्धतीनं करता आलं पाहिजे आहे. कारण 3 ऑफ सॉर्ड आपल्याला त्या रिलेटेड सांगायला आलेलं आहे. शिवाय 3 ऑफ सॉर्ड्स आपल्याला या रिलेटेड सांगत आहे, ज्यांना पण हेल्थचं ब्लड प्रेशर किंवा जे डायबिटिक लोक आहेत, तर त्यांना पण यावर्षी आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय जपून राहायचं आहे. जर आपल्याला बीपीचा त्रास असेल तर वेळच्या वेळी योग्य औषध पाणी, योग्य उपचार घेणं अतिशय जरुरी आहे. कारण या वर्षी आपल्याला यापासून स्वतःला सांभाळून राहायचं आहे. कारण 9 ऑफ सॉर्डची जी एनर्जी आपल्याला निघून आलेला आहे, कुठे ना कुठेतरी एक मानसिक ताण जो आहे, मानसिक पश्चातापाची पण काही अशा भावना तयार होऊ शकतात. अशी काही आपल्या हातून काही घटना घडू शकतात. कळत न कळतपणे अशा काही घटना घडू शकतात, की त्याच्यातून आपल्याला त्रागा आणि जे आपण केलेलं आहे हे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे यासाठी स्वतःला आपण दोषी देत बसू शकता. आणि याचा जो ताण आहे तो आपला ताण अतिशय वाढू शकतो. याच्यातून जो आहे आपला उद्रेक होऊ शकतो. तर इथं उद्विग्नता तयार होण्या इतपत सिच्युएशन आपण फार पुढे जाऊ द्यायची नाहीये. तर त्या त्या पद्धतीनं आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे. इथे अग्रेसिव्ह खूप आपण होताना दिसत आहात. तर जेणेकरून आपलं माइंड जे आहे ते आपल्या माइंडवर आपला कंट्रोल पाहिजे आहे. आपल्या इमोशनवर आपला कंट्रोल पाहिजे आहे. नाहीतर हेल्थवर याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण या साऱ्या गोष्टीची काळजी जर घेतली तर हे वर्ष जे आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि आपल्या फॅमिली लाईफच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आपल्याला जाऊ शकतो. त्याशिवाय 3 ऑफ सॉर्डची एनर्जी जी इथे निघून आलेली आहे ती हे सांगायचा प्रयत्न करत आहे. ज्यांचं पण प्रेम प्रकरणातून
अपेक्षा भंग झालेला आहे किंवा कुठेतरी आपलं मन तोडलेलं आहे. तर इथे कुठेतरी आपण फ्रस्ट्रेशनच्या एनर्जीमध्ये जाताना दिसून येत आहात. तर आपल्याला यापासून स्वतःला दूर ठेवता येईल त्याप्रमाणे दूर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. जी गोष्ट विधिलिखित असते, ती घडणारी गोष्ट घडून गेलेली असते. तर फक्त आपल्याला हे करायचं आहे, की या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन स्वतःच्या हेल्थवर कुठेही नुकसानकारक अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी मात्र सुरुवातीपासूनच सावधान राहण्याचा प्रयत्न करा आणि ही गोष्ट आपल्या मनाला जी तुम्ही लावून घेतलेली आहात, तर याच्यातून आपण काउन्सिलरच्या मदतीनं किंवा आपल्या फ्रेंडच्या मदतीनं त्यांच्याशी चर्चा करून, त्याच्याशी बोलून याच्यातून आपण थोडंसं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. तर याच्यातून आपल्याला थोडीफार एक मानसिक शांती मिळू शकेल. नाहीतर त्याच गोष्टी जर आपण उघडत बसला, तर मात्र खूप इथं आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे यावर्षी दिसून येत आहे. फोर ऑफ पेंटिकल हे पण सांगायला आलेलं आहे, की स्टेबिलिटी आपल्या जीवनामध्ये अतिशय गरजेची आहे. कदाचित हा जो आघात किंवा घाव जो होणार असतो, त्यासाठी सावध राहण्यासाठी सुद्धा आपल्याला याची पूर्वतयारी करण्यासाठी किंवा आपलं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी पण आपल्याला फोर ऑफ पेंटिकल हे सुचवायचा प्रयत्न करत आहे, की स्टेबिलिटी माणसाच्या जीवनामध्ये अतिशय एक अशी उपयोगी गोष्ट आहे आणि ती आणायलाच पाहिजे आहे. आपल्याला पुढची एनर्जी जी आहे ती एस ऑफ वॅन्डची एनर्जी निघून आलेली आहे. जे पण माझे एज्युकेशनमध्ये स्टुडंट आहेत किंवा जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जी तयारी करत आहेत, तर यांच्यासाठी हे वर्ष जे आहे ते एक छान पद्धतीने येणार आहे. पण आपण वर्क करण्यासाठी खूप कमी पडत आहात. ऍक्च्युली तुम्ही जो एक फोकस करायला पाहिजे आहे, त्या फोकसवर आपलं लक्ष नाही. लक्ष अतिशय विचलित झाल्यामुळं आपण जे आहे व्यवस्थितपणे 100% त्याच्यामध्ये डिव्होशन देत नाही. याच्यातून रिझल्ट कदाचित आपल्या अगेन्स्ट लागू शकतो. तर हा रिझल्ट आपल्या अगेन्स्ट लागू नये यासाठी तुम्ही स्वतःला एक प्रिपेअर करा आणि आपला जो सगळी एनर्जी जी आहे त्या आपल्या गोलवर केंद्रित करा आणि त्यानुसार ज्या पण आपल्याला काही स्टेप्स घ्याव्या लागणार आहेत त्या घ्या. इथं हार्ड मेहनत करण्यासाठी आपल्याला कार्ड सजेस्ट करत आहे. तर जितक्या पण पद्धतीनं तुम्ही तुमच्या कामाप्रती डिवोटेड असाल त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट मिळत राहणार आहे. पुढची एनर्जी आपल्याकडे ही आलेली आहे, किंग ऑफ वॅन्डची एनर्जी निघून आलेला आहे. वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये जास्तीत जास्त आपण यावर्षी राहण्याचा प्रयत्न करा. लगेच कुठल्याही गोष्टीला पटकन रिॲक्शन देण्याची जी आपली थोडीशी जी सवय आहे, त्या सवयीला थोडासा पूर्णविराम द्यायचा प्रयत्न करा. कारण किंग ऑफ वॅन्ड हीच एनर्जी आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहे. थांबा, वाट पहा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. काही गडबडीनं कुठलाही निर्णय घेऊ नका. कदाचित तो निर्णय आपला जो आहे चुकू शकतो आणि याचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल, रिग्रेट करून घ्यावं लागेल. त्यासाठी मात्र या गोष्टीचं तुम्ही सुरुवातीपासूनच काळजी घ्या. हाय प्रेस्टेज आपल्याला हे सांगायला लागले, की आपलं नॉलेजमध्ये थोडीशी वाढ करा, त्याच्यामध्ये भर टाका. कारण जेवढी पण आपली स्वतःची एक तुम्ही नॉलेज वाढवणार आहात, तेवढं आपल्या जीवनासाठी जे आहे त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होत राहणार आहे. जितका अभ्यास करावा लागणार आहे त्याप्रमाणे त्याचा अभ्यास करा. खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. फक्त समजून घेण्यासाठी तुम्ही स्वतः मात्र तयार राहा. इथं मॅजिशियनची एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे. मॅजिशियन याचा अर्थ असा आहे, की आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, आपल्याकडे टॅलेंट आहेत, आपली इंटेलिजन्स खूप चांगल्या पद्धतीने आहे. आपला थर्ड आय जो आहे खूप छान पद्धतीनं ओपन होत आहे आणि त्याच्यातून इनर व्हाईसच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अगोदरच समजत असतात. फक्त तुम्ही त्याच्याकडे इग्नोर करत आहात. तर अलर्ट मोडमध्ये राहून तुम्ही जर त्या गोष्टी बघितल्या आणि त्याचं जर ऑब्झर्वेशन केलं, तर इथं ह्या साऱ्या ज्या काही जीवनामध्ये अघटित घडणाऱ्या घटना आहेत, त्या तुम्ही तुमच्या इनर व्हाईसच्या आणि इंट्युशनच्या माध्यमातून थांबवू शकता आणि गाईडलाईन करणारे सुद्धा तुम्हाला जे लोक मिळणार आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीची लोक आपल्याला मिळणार आहेत. फोर ऑफ कप्सची एनर्जी हे सांगण्याचा प्रयत्न करालेला आहे, की एखादी गोष्ट केल्यानंतर जो पश्चाताप करण्याची जी वेळ येते, तर ती वेळच आपल्यावर येऊ नये यासाठी तुम्ही जे आहे सुरुवातीपासूनच एक तयार राहावा, की काय मी करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, चुकीचं काय आहे, बरोबर काय आहे, याचं पूर्णपणे 100% जोपर्यंत ऑब्झर्वेशन होत नाही, तोपर्यंत कुठल्याही निर्णयापर्यंत आपल्याला येऊन कुठला निर्णय घ्यायचा नाही. कारण हा निर्णय आपला जो आहे 2025 या वर्षी आपला हा निर्णय चुकू शकतो. आपल्याकडं द वर्ल्डची एनर्जी निघून आलेली आहे. द वर्ल्डची एनर्जी आपल्याला हे सांगत आहे, काहीतरी जीवनामध्ये एक नवीन छान घटना घडणार आहे, काहीतरी न्यू
बिग अपॉर्च्युनिटी आपल्याकडे येत आहे, प्रॉस्पेरिटी आपल्याकडे येत आहे. शिवाय आपण जर ट्रॅव्हलिंगसाठी जर तयार असाल, आपल्याला जर बाहेर जायची इच्छा असेल, तर यावर्षी हा योग आपल्याला बनताना दिसत आहे. तर द वर्ल्डची एनर्जी पण आपल्यासाठी खूप छान पद्धतीनं इथे काम करायला लागलेली आहे. एकंदरीत बघता आपलं जे वैवाहिक जीवन आहे, थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये जपायचं आहे. सामाजिक कार्य आपल्याकडून खूप छान पद्धतीनं होणार आहे. फायनान्स आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीचा असणार आहे. आपला बँक बॅलन्स पण इथं खूप चांगल्या पद्धतीनं असणार आहे. आपल्याला काही प्रॉपर्टी घ्यायच्या, विकायच्या असतील, तर हे पण खूप छान पद्धतीनं आपल्या यावर्षी होत राहणार आहे. फक्त काही गोष्टी ज्या आहेत, दुधारी तलवार जी आहे, ती आपल्याला त्याचा यूज यावर्षी करायचा नाहीये. तर आपण आणखीन पण टॅरोटला विचारूया, की माझे मीन राशीचे जे व्ह्यूअर्स आहेत, त्यांच्यासाठी आणखीन आपल्याकडून काय गाईडलाईन आहे, प्लीज सांगा. तर इथे आपल्याला द मिस्ट्रीची मुवमेंट निघून आलेला आहे. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, ही जी एक आपली मराठी म्हण आहे ना, तिचा यावर्षी आपल्याला वापर करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला कोणतीही गोष्ट कन्फर्म करायची आहे. कदाचित एक बऱ्याच वेळेला असं होतं, की एक मायावी अशी काहीतरी जादू पसरली जाते आणि आपल्याला जे पाहायचं असतं, आपण तेच पाहायचा प्रयत्न करत असतो. तर इथं आपल्याला त्या मिसरी मुव्हमेंट पासून आपल्याला दूर राहायचं आहे. दुसरं आपल्याकडे कार्ड आलेलं आहे, की ड्रीम. ज्या पण तुम्ही काही ड्रीम पाहिलेले आहेत, ते ड्रीम आपले जे आहे सत्यामध्ये उतरत आहेत. पण त्या ड्रीमसाठी जे आपल्याला हार्ड वर्क करावं लागणार आहे, ते मात्र आपल्याला करायचं आहे. थंडरबोल्टची एनर्जी निघून आलेली आहे, जे की मी फॅमिली लाईफ बद्दल जे आपल्याला मनापासून जे वर्णन केलेलं होतं, तर थोडंसं आपल्या फॅमिली लाईफमध्ये मतभेद जास्ती टोकापर्यंत जाऊ नये याचा मात्र आपल्याला विचार करायचा आहे. त्याशिवाय बिझनेसमध्ये पण आपल्याला हीच पॉलिसी वापरायची आहे. ज्या पण ठिकाणी आपण जॉब करत आहात, त्या ठिकाणी पण आपल्याला हीच पॉलिसी वापरायची आहे. थोडंसं 2025 हे वर्ष जे आहे आपल्याला सांभाळून काढायचं आहे. जोपर्यंत आपलं जे आपल्याला कन्फर्म होत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्या निर्णयापर्यंत येऊन तो निर्णय घ्यायचा नाही. एवढी एक गोष्ट जर तुम्ही सांभाळली, तर 2025 हे येणारं वर्ष आपल्यासाठी खूप छान पद्धतीने येणार आहे. तर जे माझे मीन राशीचे व्ह्यूअर्स होते, त्यांच्यासाठी मी आपल्याला इथे टॅरोट रिडिंग सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जेवढं आपल्याला रेझोनेट होते तेवढं ठेवून घ्या. जे आपल्याला रेझोनेट होत नाही, ते सोडून द्या. थँक यू व्हेरी मच.